अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। विज्ञानाचे चमत्कार की सत्याचा आरसा, कालचा इतिहास की उद्याचं भविष्य, जगाच्या पट्ट्यावर उमटणाऱ्या प्रत्येक पाऊल खुणेचा आणि बदलणाऱ्या समीकरणाचा सखोल वेध घेऊयात। एका नव्या स्वरूपात, नव्या शब्दात सुरू करूयात माहिती आणि रहस्यांचा एक अद्भुत प्रवास, अर्थात विश्वसंचार। जरा विचार करा, तुम्ही रात्रीच्या वेळी आकाशाकडे पाहताय आणि अचानक संपूर्ण आकाश लाखो कोटी पक्ष्यांनी झाकून गेलाय। एखादा हॉलिवूड पट वाटावा असा हा अद्भुत नजराणा प्रत्यक्षात पाहायला मिळालाय। एकाच रात्रीत एकाच वेळी तब्बल 37 कोटींहून अधिक पक्ष्यांनी आकाशात झेप घेतली आहे। विशेष म्हणजे ही संख्या संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे। निसर्गाचा हा महाचमत्कार नेमका कुठे घडलाय आणि एकाच वेळी एवढे पक्षी नक्की कुठे चाललेत, पाहूयात। जरा विचार करा, आकाशात एकाच वेळी कोटींच्या संख्येने पक्षी उडताना दिसले तर? अमेरिकेत नुकतंच असं एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं। कॉर्नेल लॅबच्या बर्डकास्ट या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 4 मेच्या संध्याकाळी तब्बल 37 कोटी 30 लाख स्थलांतरित पक्ष्यांनी आकाशात एकत्र झेप घेतली। विशेष म्हणजे ही संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे। हे सर्व पक्षी अन्न आणि प्रजननासाठी अमेरिकेच्या दक्षिण आणि पूर्वेकडच्या तटावरून उत्तरेकडे प्रवास करतायत। उन्हाळ्यात मुबलक अन्न आणि कीटक मिळत असल्यानं पक्षी या दिशेनं प्रवास करतात, तर थंडीत ते पुन्हा दक्षिणेकडे परततात। वैज्ञानिक गेल्या 23 वर्षांचा रडार डेटा आणि हवामान निरीक्षण मॉडेलच्या सहाय्यानं या पक्ष्यांची अचूक गणना करतायत। वन्यजीव तज्ज्ञांनी नागरिकांना या स्थलांतरित पक्ष्यांना कोणताही त्रास न देण्याचं आवाहन केलंय। निसर्गाचा हा अनोखा चमत्कार सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलाय। आतापर्यंत मनाचं नैराश्य म्हणजेच डिप्रेशन ओळखण्यासाठी मानसोपचार तज्ञांशी संवाद साधावा लागायचा, अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागायची। पण आता याच समस्येवर न्यूयॉर्क मधल्या शास्त्रज्ञांनी एक अत्यंत क्रांतिकारी तोडगा शोधलाय। आता केवळ एका ब्लड टेस्टच्या म्हणजेच रक्ताच्या चाचणीच्या माध्यमातून तुमच्या मनाची स्थिती ओळखता येणार आहे। होय, हे अगदी खरंय। शरीरामधील रोगप्रतिकारक पेशी म्हणजेच इम्युन सेल्स आता तुमच्या मानसिक आरोग्याचा थेट पुरावा देणार आहेत, पाहूयात। मानसिक नैराश्याचा म्हणजे डिप्रेशनचा छडा आता थेट रक्ताच्या चाचणीतून लावणं शक्य होणार आहे। होय, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर निकोल बिलियू पेरेस यांच्या संशोधनातून हे समोर आलंय की आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारक पेशी आणि मानसिक आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे। संशोधकांनी रक्तातील मोनोसाइट्स या पांढऱ्या पेशींची तपासणी केली असता तीव्र नैराश्यानं त्रस्त असलेल्या महिलांच्या या पेशी त्यांच्या वास्तविक वयापेक्षा अधिक वृद्ध झाल्याचं आढळलंय। मानसिक नैराश्य केवळ मनालाच नाही तर शरीरामधील पेशींनाही अकाली वृद्ध बनवतं, हे यातून सिद्ध झालंय। 440 महिलांवर केलेल्या या संशोधनात निरोगी आणि HIV बाधित दोनही गटातील महिलांमध्ये हा ब्लड सिग्नल सारखाच आढळला। रुग्णालयांमध्ये ही चाचणी प्रत्यक्ष उपलब्ध होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार असली तरी वैद्यकीय क्षेत्रात ही मोठी क्रांती मानली जाते। तुम्ही दिवसातून किती वेळा ChatGPT किंवा जेमिनी सारख्या AI टूल्सचा वापर करता? ईमेल लिहिण्यासाठी, मेसेज टाइप करण्यासाठी किंवा एखादी माहिती शोधण्यासाठी? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही बातमी तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे। एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आलंय की अवघ्या 10 मिनिटांचा AIचा वापरही तुमची स्वतःची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता गंडवू शकतो। काय आहे हा धक्कादायक रिसर्च, पाहूयात। ChatGPT, जेमिनी किंवा इतर AI टूल्सचा केवळ 10 मिनिटांचा वापरही माणसाची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता लक्षणीयरित्या कमी करू शकतो, असा धक्कादायक खुलासा एका जागतिक संशोधनातून झालाय। अमेरिका आणि ब्रिटनमधील कार्नेगी मेलन, MIT ऑक्सफर्ड आणि USLA या नामांकित विद्यापीठांनी संयुक्तपणे हा अभ्यास केलाय। संशोधकांनी 1222 लोकांवर केलेल्या प्रयोगात 2 गट करून त्यांना गणित आणि वाचनाची आव्हानं दिली। AI टूल्स वापरणारा गट सुरुवातीला वेगवान आणि अचूक ठरला, मात्र जेव्हा त्यांच्याकडून AIचा सपोर्ट अचानक काढून घेण्यात आला तेव्हा त्यांच्या कामगिरीत प्रचंड घसरण झाली। गणिताच्या चाचणीत स्वतः विचार करून प्रश्न सोडवणाऱ्यांनी 73% अचूकता दाखवली, तर AIची सवय लागलेल्यांना AI शिवाय केवळ 57% गुणच मिळवता आले। इतकंच नव्हे तर AIवर अवलंबून राहणारी लोक कठीण प्रश्न सोडवण्याऐवजी ते सोडून देत असल्याचंही समोर आलंय। ईमेल लिहिण्यापासून ते फोटो जनरेट करेपर्यंत एआयवर वाढवणारे अवलंबित्व मानवी बुद्धिमत्तेसाठी घातक ठरत असल्याचा इशारा सुद्धा
संशोधकांनी दिलाय. निसर्गाचा एक असा वॉटर प्युरिफायर जे कोणत्याही विजेविना किंवा देखभालीशिवाय दरवर्षी कोट्यावधी टन विषारी पाणी स्वच्छ करतंय. आपण बोलतोय किनारपट्टीवर आढळणाऱ्या मँग्रोव्हच्या जंगलांबद्दल. हाँगकाँगच्या संशोधकांनी एक थक्क करणारा खुलासा केलाय. वादळांपासून रक्षण करणारी ही मँग्रोव्हची जंगलं आता मानवाला नायट्रोजन प्रदूषणापासून कशी वाचवतेय पाहूयात. जगातील मँग्रोव्हची जंगलं पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या केवळ 1% पेक्षा कमी असली तरी ती मानवासाठी नायट्रोजन फिल्टर म्हणून मोलाची कामगिरी बजावत आहेत. एका नवीन संशोधनाच्या नुसार ही जंगलं दरवर्षी पाण्यातील तब्बल 8,70,000 मेट्रिक टन घातक नायट्रोजन स्वच्छ करतात. जर मानवाला हेच काम कृत्रिमरित्या करावं लागलं असतं तर दरवर्षी तब्बल $8.7 अब्ज म्हणजेच सुमारे 73,000 कोटी रुपये खर्च करावे लागले असते. शेती आणि मानवी हस्तक्षेपामुळे जलस्रोतांमध्ये नायट्रोजनचे प्रदूषण प्रचंड वाढलंय, ज्यामुळे पाण्यात शेवाळ वाढून जलचरांचा जीव धोक्यात येतो. मात्र मँग्रोव्हच्या मुळांमधील विशेष सूक्ष्मजीव या घातक नायट्रोजनचं रूपांतर सुरक्षित नायट्रोजन वायूमध्ये करतात. अर्थ फ्युचर मासिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात चीनी युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगच्या प्राध्यापकांनी स्पष्ट केलंय, अनुकूल परिस्थितीत मँग्रोव्हची क्षमता 50 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढू शकते. आजवर केवळ वादळांपासून रक्षण आणि कार्बन साठवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मँग्रोव्हचं हे नवं रूप आता जगाच्या समोर आलंय. जग रोज नव्यानं बदलतंय, वेगानं पुढे जातंय. हीच गती आणि हीच प्रगती घेऊन विश्वसंचारच्या पुढच्या भागात आम्ही तुम्हाला पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार फक्त पुढारी न्यूजवर.